तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या लाख लाख शुभेच्छा। तुम्हा सर्वांना हे नवीन वर्ष सुख समृद्धीचे, आनंददायी आणि चांगल्या आरोग्याचे जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थ मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वामींची सदैव तुमच्या सर्वांवर कृपा राहू दे। तर आम्ही आता चाललो आहोत बाबुलनाथला आणि जाताना हे असे रस्ती असे छान गुड्या उभारल्या होत्या। सगळे मुंबईतले रस्ते असे गुड्यांनी सजवलेले होते। खूप मस्त वाटत होतं बघायला आणि आपल्या नवीन वर्षाची सुरुवात ही अशी बघायला खूप छान वाटत होतं। जागोजागी अशा मिरवणुका निघाल्या होत्या नवीन वर्षानिमित्त आणि गुढीपाडव्यानिमित्त। तर अशी आम्हाला एक मिरवणूक दिसली, खूप सुंदर होती। श्रीरामांचं देऊळ होतं, त्यामध्ये श्रीरामांची मूर्ती होती आणि खूप मस्त होतं। ढोल ताशे वाजत होते, एकदम छान वाटत होतं बघताना सगळं। तर बऱ्याच वर्षानंतर मी बाबुलनाथला गेले होते दर्शनासाठी। एवढ्या वर्षात मुंबईत असूनही कधी जाणं होत नाही। तर आज म्हटलं पाडव्याच्या निमित्ताने, नवीन वर्षाच्या निमित्ताने आज दर्शनासाठी इकडे जाऊ। तर सुरुवातीला जेव्हा आपण बाबुलनाथला जेव्हा प्रवेश करतो तर सुरुवातीलाच हे गणपती बाप्पाचं असं छानसं देऊळ आहे आणि बाप्पाचं दर्शन घेतलं आणि मग नंतर पुढे गेलो। तर बाबुलनाथला वर देवळापर्यंत जाण्यासाठी दोन पर्याय आहेत, एक तर पायऱ्या आहेत आणि दुसरं लिफ्ट ही आहे। तर आम्ही लिफ्टने गेलो कारण की साडी वगैरे नेसली होती, मला ते चढणं शक्य नव्हतं, तर त्यामुळे लिफ्टने गेलो आम्ही। आणि छान व्यवस्था आहे तिकडची आणि परिसरही स्वच्छ आणि छान आहे। आणि लिफ्ट मधून देवळापर्यंत जाण्याच्या कॉरिडॉर मध्ये हे दोन्ही बाजूला अशा टाइल्सच्या स्वरूपात फोटोज लावलेले आहेत। बाबुलनाथ शंकराचे आणि देवळाचे असे फोटोज आहेत हे। तर ते बघत बघत पुढे नंतर देवळापर्यंत गेलो आम्ही। वर चप्पल स्टँडची आणि हातपाय धुण्याची ही व्यवस्था आहे। तर पहिल्यांदा चपला काढल्या आणि नंतर पुढे जाऊन तिथे नळ वगैरे आहे, तर तिथे हातपाय धुतले स्वच्छ।
खूप सुंदर देऊळ आहे हे आणि परिसरही खूप छान आहे देवळाचा आणि देवळामध्ये आम्हाला फारशी गर्दीही मिळाली नाही, लगेचच दर्शन झालं. छान निवांत दर्शन घेऊन थोडा वेळ तिथे बसून आणि नंतर मग आम्ही निघालो उद्यान गणेशला जायला. तर उद्यान गणेशला जाता जाता आम्ही गेलो प्रभादेवीच्या इथून. तर उद्यान गणेशला जाताना आम्ही गेलो प्रभादेवीच्या इथून. तर प्रभादेवीहून जाताना आम्ही सिद्धिविनायकाचं देखील कळस दर्शन घेतलं. तर हे आहे सिद्धिविनायकाचं देऊळ. तर कळसाचं दर्शन घेतलं आणि आम्ही पुढे निघालो उद्यान गणेशला जायला. तर आम्ही आता उद्यान गणेशला पोचलो आणि इथे या ज्या मावशी आहेत या आमच्या पूर्वीपासून खूप ओळखीच्या आहेत. म्हणजे जेव्हापासून आम्ही देवळामध्ये इथे येत आहोत तर तेव्हापासून या मावशींकडूनच फुलं, हार, पेढे जे काही घ्यायचं असेल ते यांच्याकडूनच घेतो. बोलायला खूप छान आहेत या आणि एकदम असं आपुलकीने बोलतात. तर नेहमी आम्ही ह्यांच्याकडेच घेतो जे काही घ्यायचं असेल ते. तर त्यामुळे मग त्यांच्याशी गप्पा चाललेल्या, खूप दिवसांनी आली, खूप दिवसांनी दिसली वगैरे असं. या मावशी त्यांच्या शॉपवर फक्त मंगळवार आणि संकष्टी, अंगारकी या दिवशी असतात. तर त्यामुळे एरवी त्यांची भेट होत नाही. तर आता गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेतलं. खूप प्रसन्न वाटलं बाप्पाचं दर्शन घेऊन. गुढीपाडव्यानिमित्त देवळामध्ये सत्यनारायणाची पूजा देखील होती. तर सत्यनारायणाचे देखील दर्शन घेतलं, प्रसाद घेतला. उद्यान गणेशच्या शेजारीच काली मातेचेही खूप छानसं देऊळ आहे. तर तिथेही आम्ही दर्शनासाठी गेलो आणि हा नियमच आहे, गणपतीच्या या देवळात गेल्यानंतर काली मातेचेही दर्शन आम्ही घेण्यासाठी जातो. आणि हे सगळं झाल्यानंतर मग आम्ही निघालो घरी. तर घरून जाताना शिवसेना भवनच्या इथे खूप छानशी, त्याच्या समोर शिवसेना भवनच्या समोर खूप छानशी आणि मोठी अशी गुढी उभारलेली होती. मस्त वाटलं बघून ते एकदम. ब्लॉगला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.